जर तुम्हीही तुमच्या घरातील एक्सपायर झालेली किंवा उरलेली औषधं थेट कचऱ्याच्या डब्यात फेकत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय। ही चूक फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या पर्यावरणासाठी आणि मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा किती घातक ठरू शकते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण काय करतो, कपाटाची साफसफाई करताना जुन्या गोळ्या निघाल्या की त्यात थेट डस्टबिन मध्ये टाकून देतो। पण हा कचरा जेव्हा डम्पिंग ग्राउंडवर जातो तेव्हा तिथे अनेक धोके निर्माण होतात। पहिला धोका, कचरा वेचणाऱ्या लहान मुलांच्या किंवा गरिबांच्या हातात ही औषधं लागली तर अनावधानाने ती त्यांच्या पोटात जाऊ शकतात। दुसरा धोका, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधणारे मुके प्राणी हे प्लास्टिक समजून किंवा अन्नासोबत ही विषारी औषधं गिळतात, ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो। आणि तिसरा सर्वात मोठा धोका, पावसाच्या पाण्यासोबत ही औषधं विरघळून जमिनीत आणि आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये म्हणजेच नद्यांमध्ये मिसळतात। यामुळे आपण नकळतपणे तेच केमिकल युक्त पाणी पुन्हा पितोय। मग आता प्रश्न पडतो की ही औषधं नष्ट कशी करायची? त्याची एक सोपी आणि सुरक्षित पद्धत सांगते। पहिली, जर लिक्विड औषध किंवा सिरप असतील तर ते थेट सिंक मध्ये किंवा फ्लश मध्ये ओतून द्या आणि वरून भरपूर पाणी सोडा। रिकामी बाटली धुवून मगच कचरा टाका। दुसरी, गोळ्या किंवा कॅप्सूल असतील तर त्या रॅपर मधून बाहेर काढा, त्यात थोड्या पाण्यात विरघळून टाका किंवा मातीत मिक्स करून टाका, जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही। तिसरी, सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपल्या भागात काही मेडिसिन बँक किंवा मेडिकल स्टोअर्स असतात जे जुनी औषधं गोळा करून ती सायंटिफिक पद्धतीने नष्ट करतात। तुम्ही ती तिथे जाऊन जमा करू शकता। आपला एक लहानसा निष्काळजीपणा कोणाचा तरी जीव घेऊ शकतो। त्यामुळे आजच आपल्या घराची तपासणी करा, एक्सपायर झालेली औषधं वेगळी करा आणि मी सांगितलेल्या योग्य पद्धतीने ती नष्ट करा। हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि प्रहार न्यूझीलँडला फॉलो करा। धन्यवाद।